स्वागत आणि पुणे अत्याचार प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकामधील बलात्कार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे। पीडित तरुणीवर 2 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय। लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालामधून स्पष्ट झालंय। ससून रुग्णालयानं पोलिसांना वैद्यकीय अहवाल पाठवला आहे। आज स्वारगेट बस स्थानकामध्ये पहाटेच्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला आणि त्या संदर्भात आता ससून रुग्णालयानं या पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना पाठवला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, या तरुणीवर 2 वेळा लैंगिक अत्याचार झाल्याचा अहवाल आता समोर आला आहे। सागर, या पीडित तरुणीवरती या आरोपीने जे आहे ते 2 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे। ससून रुग्णालयामध्ये या पीडित तरुणीचं मेडिकल जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि मेडिकल रिपोर्ट जो आहे तो तरुणीचा पॉझिटिव्ह आलेला आहे आणि हा रिपोर्ट जो आहे तो ससून रुग्णालयानं पुणे पोलिसांना सुपूर्द केलेला आहे। मात्र या सगळ्या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट ही म्हणावी लागेल की पीडित तरुणीवरती आरोपीनं 2 वेळा जे आहे ते लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची 8 पथकं त्याचबरोबर गुन्हे शाखेची 2 पथकं जे आहेत त्या आरोपीचा शोध घेत आहेत। मात्र खरं तर काल पहाटे घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला आणि त्यानंतर पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध जो आहे तो घेतला जातोय। अजूनपर्यंत आरोपीचा ठावठिकाणा जो आहे तो पुणे पोलिसांना लागलेला नाही। दुपारी 3 वाजता शेवटचं आरोपीचं लोकेशन जे आहे ते शिरूर तालुक्यामध्ये पुणे पोलिसांना ट्रेस झालेलं होतं। त्यानंतर मात्र आरोपीनं जे आहे ते फोन बंद केलेला आहे। त्यामुळे पुणे पोलिसांना या आरोपीचा शोध घेणं कठीण जाते। मात्र रात्री सुद्धा पुणे पोलिसांची पथकं जी आहे ते आरोपीचा शोध घेणार आहेत। जी प्राथमिक माहिती मिळते ती म्हणजे हा आरोपी जो आहे तो साधारणतः बस स्टँडच्या परिसरामध्ये राहतो। त्यामुळे श्रीगोंदा असेल दौंड तालुक्यामध्ये ही पथकं जी आहे ते आरोपीचा शोध घेत आहेत। मात्र महत्त्वाची अपडेट म्हणजे या पीडित तरुणीवरती या आरोपीनं 2 वेळा लैंगिक अत्याचार जो आहे तो केल्याचं समोर आलेला आहे। ही खरं तर धक्कादायक घटना म्हणावी लागेल। मात्र सध्या तरी पुणे पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो वेगवेगळ्या दिशेने केला जातोय आणि आरोपीला खरं तर सापडण्याचं मोठं आव्हान जे आहे ते पुणे पोलिसांसमोर आहे। त्यामुळे पुणे पोलीस सध्या तरी आरोपीचा जो आहे तो सर्वतोपरी शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सागर, नक्कीच प्रदीप, या संदर्भातले अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी।